तोंडाची इकडून हात लावून नुसती मारू 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 मारू. आता दात काढायचे घरात. मला समजत ना सगळं सगळं ऐकू येते. आता मोठी जावे ना शेवटी. हाय ग कुठे बसू बाया. काय चाललंय तुमचा? काय ग बाई तुम्ही आलो म्हटलं कसं काय तब्येत फोन कोणाचा राहिला होता इकडे बाहेर? आमचाच आहे. आता फोन कुठं ना आम्ही कुठं काही मेळ लागत नाही बघा. नाही? सुटवी नेले हा बाजूला. काय झालं? फोन हम्म? म्हटलं तुमची तब्येत कोणासाठी काय म्हणत होते? काय नाही पट्ट्या बदलून आलोय मागाशी डॉक्टरकडे जाऊन. पण ते जरा जास्त दुखत आहे. बर हा बरं नाही अजून? हा ना. तसलं बरं लागणार आहे. मी काय तुम्हाला कमी म्हणलं बारीक पडलोय का आम्ही हळू पडलोय. गाडी व्यवस्थित चालवायला पाहिजे. चिखलाच्या गाड्या घसरतात. आणि तुम्हाला मागच्याच वेळेस मी सांगितलं काय सांगितलं आठवतं ना? हा आठवतंय काय? चांगलं अरे डोक्यात. तुम्ही सासऱ्याला घराच्या बाहेर काढलं. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. कुशाल तुम्हाला आई वडील तुम्हाला का असं वाटायला लागले माहितीये का? तुमच्या दोघींचं माहेर एकच आहे ना? हा. एकाच गावातल्या आहेत तुम्ही. आणि रामभाऊची मुलगी त्याच गावात दिलेली. हा तुमच्या भाऊ किंवा तुमच्या भाऊजाया बरं का तुमच्या आई वडिलांना कशी जीव लावतात मला हे बघावं लागणार आहे एकदा. हा तुम्ही कुशाल सासऱ्याला घराच्या बाहेर काढलं. अरे हे कर्माचे फळ आहे. तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं. हा काय तुमचे जे देवकाठी घेऊन मारत नाही मागच्या वेळेस सांगितलं मी तुम्हाला. उपयोग नाही याच्यामध्ये काहीच उपयोग नाही. असं जर चांगले राहा चांगले वागा. हा परमेश्वर आहे हे लक्षात घ्या. मी म्हणून तीनदा येतो असतो तुम्ही सुधारावं त्याच्यामध्ये तुमच्या काही म्हणजे बदल व्हावा तुमच्यामध्ये. 17 एकर तुमच्या नावावर करून दिली आलं लक्षात. आणि तुम्ही खुशाल सासरे त्याची बिचारीची बायको वारली होती तुमची सासू. हा पण आता मागचं किती दिवस हा ना. उकळून काढणार आहेत. आता आमच्या घेतलं ना डोक्यात सासऱ्याला आहे. घरात आम्ही. काय सासऱ्याला घरात घेतलं म्हणजे काय उपकार केले हा नाही म्हणजे तुम्ही? आता हळूहळू काय वाक्य रच नाही सासऱ्याला घरात घेतलं.